प्रसंगी कीर्तनरूपी सेवेसाठी घेतलेला अभंग, समाजाला लाभलेला क्षयरोग ज्या धन्वंतरीने दूर केला, समाजातील अज्ञानरूपी अंधकार नष्ट करण्यासाठी संतांच्या ग्रहमेळ्यात जन्माला आलेला किंवा उदयाला आलेला ज्ञान सूर्य अशी ज्यांची ख्याती, ज्यांच्या अभंगामध्ये परतत्व स्पर्श पराकोटीचा रंग अगदी ठासून भरलेला आहे. एवढंच नाही तर हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारे माझे छत्रपती शिवराय यांना वेळोवेळी उपदेश आणि मार्गदर्शन करणारे देहूगावचे संत शिरोमणी जगद्वंद्य संत तुकाराम महाराज यांचा हा 4 चरणांचा अभंग असून, या अभंगाद्वारे संत तुकाराम महाराज असं म्हणतात, असं प्रतिपादित करतात की आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाची. महाराजांनी या ठिकाणी छान वर्णन केलंय की जो आपल्या हिताविषयी जागा आहे, जो आपल्या कल्याणाविषयी सतर्क आहे, ते धन्य नाही. महाराज म्हणतात त्यांचे आई वडील धन्य आहे. बघा, त्यांनी धन्यता आई वडिलांना दिलेली आहे. आणि त्यानंतर महाराज म्हणतात की कुळी कन्यापुत्र होती जे सात्विक, तयाचा हरेक वाटे दे. आणि ज्या कुळामध्ये अशी सात्विक चारित्र्य संपन्न मुलं जन्माला येतात ना, त्याचा देवाला काय वाटतो हो, हेवा वाटतो. त्यानंतर महाराज असं म्हणतात की अशी जी सात्विक मुलं आहेत ती काय करतात, तो गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. बघा, आपले जे महान धर्मग्रंथ आहेत कोणते, श्रीमद भगवद्गीता,
आणि भागवत यांचं जो श्रवण किंवा पठण करतो असे भक्त परमेश्वराला काय आहे, प्रिय आहे आणि ते भगवंताला फार आवडतात. आणि म्हणून संत तुकाराम महाराज शेवटच्या चरणामध्ये असं म्हणतात की तुका म्हणे माझा घडो त्यांची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही. आणि म्हणून महाराज म्हणतात की जर अशांची सेवा करण्याचं भाग्य जर मला लाभलं तर माझ्या भाग्याला कोणत्याही प्रकारचा पारावार किंवा सीमा उरणार नाही, असा या अभंगाचा सरळ सरळ भावार्थ आहे. विठ्ठला तर आज या ठिकाणी क्षेत्रवस्ती गाव अंबरजे ज्या निमित्ताने आपण जमलेलो आहोत, हे जरी तुम्हाला ज्ञात असलं तरी त्याचा अल्पसा परिहार देणं हे भक्ताचे खाद्य कर्तव्य ठरते. आणि याच न्यायाने आज आपल्या या अंबरजे गावातून कैलासवासी वैकुंठवासी सीताबाई उंद्रू परटोले यांना जाऊन जवळजवळ 12 दिवस झालेले आहेत. आणि त्यांच्या उत्तर रात जागरण निमित्ताने आजची ही कीर्तन रूपी सेवा मजपामराकडे आलेली आहे. आणि ज्यांच्यामुळे पुन्हा माझ्या कर्मभूमीमध्ये येण्याचा मान मला प्राप्त झाला ते म्हणजे आपल्या गावचे सुपुत्र, अतिशय उत्कृष्ट असं ज्यांचं गायन आहे, प्रेमळ स्वभावाचे आपले रवींद्रदादा परटोले, त्याबरोबर विनोददादा परटोले आणि समस्त ग्रामस्थ मंडळ अंबरजे यांची या ठिकाणी मी ऋणी आहे. आणि त्यांचं मी या ठिकाणी आभारही व्यक्त करते. कारण अंबरजे आता तुम्हाला सांगण्याची गरज नाही, अंबरजे ही माझी कर्मभूमी आणि जन्मभूमी. आणि पुन्हा आपल्याच जन्मभूमीमध्ये वारंवार आपण नेहमीच येत असतो, तशी मी माहेरवाशीण आहे. पण हा सोहळा जरी प्रसंग दुःखद असला तरी आज मला जाणवतंय की तुमचं माझ्यावरती भरभरून प्रेम आहे आणि तुमचे आशीर्वादही माझ्या पाठीशी आहेत. विठ्ठल विठ्ठल. तर आज जी व्यक्ती आपल्यातून निघून गेलेली आहे त्या म्हणजे वैकुंठवासी सीताबाई उंद्रू परटोले. आणि त्या निघून जरी गेल्या त्यांच्या पश्चात त्यांचं कुटुंब या ठिकाणी असं आहे. त्यांचा मुलगा श्री पंढरीनाथ उंद्रू परटोले, त्यानंतर पुतण्या प्रकाश रघुनाथ परटोले, जे नातू आहेत गणेश पंढरीनाथ परटोले आणि राजेंद्र पंढरीनाथ परटोले, त्यानंतर त्यांची नात मनीषा रामचंद्र ठोंबरे जी. तर अशा प्रकारे त्यांचं हे कुटुंब. आणि आज त्यांची आजी म्हणजे जे नातू आहेत त्यांना आज त्यांची आजी सोडून गेलेली आहे. म्हणजे इहलोकाची यात्रा संपून त्या कुठे गेलेल्या आहेत, परलोकात गेलेल्या आहेत. म्हणजे बघा प्रसंग फार दुःखद आहे. कारण आई गेलेली आहे आणि आईचं तुम्हाला माहितीच आहे. आईबद्दल आपण बघणार आहोत पण ते आपण शेवटी बघू. आणि आपल्यातून निघून गेलेल्या ज्या आई, मुळात त्यांचं वैशिष्ट्य सांगायचं असं तर बाकी मी काही सांगू शकणार नाही, पण एक महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे त्या काय होत्या, नामधारक होत्या. आणि खरं तर या कलियुगामध्ये नितांत आपल्याला जर कशाची आवश्यकता असेल तर ती कशाची आहे, नाम घेण्याची. आणि त्यासाठी योग्य सद्गुरूंना शरण जाऊन आपल्याला जर आपल्या नरदेहाचा उद्धार करून घ्यायचा असेल तर आपल्याला काय करावं लागेल, नामस्मरण करावे लागेल की नाही. मग अशा प्रकारे आज आपल्यातून निघून गेलेली आई ही वैकुंठवासी. मग आता तुम्हाला सांगण्याची गरज नाही की त्यांना कोणतं स्थान प्राप्त होणार आहे. मुळात आता तुम्ही समजून गेलेले आहात, कारण त्या कोण होत्या, नामधारक होत्या. आणि म्हणून त्यांच्याकडून हा आदर्श घेण्यासारखा आहे. कोणासाठी, तरुण पिढीसाठी. कारण जुनी लोक असतात तो माळकरी, पण तरुण पिढीने तो आदर्श घ्यायला हवा ना. ती संस्कृती आपण टिकवून ठेवली पाहिजे. कारण हे कलियुग आहे आणि कलियुगामध्ये फक्त नरदेहाचा उद्धार करायचा असेल तर तो कशाने होईल, फक्त नामस्मरणाने होईल. विठ्ठल मग बघा प्रसंग दुःखद आहे, आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे. आणि आज या परटोले परिवारावरती जो दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे, दुःखाचा आघात झालेला आहे. आणि आपण फार तर काही करू शकत नाही. कारण बघा कोणाच्या जाण्याने आपण जातो का त्याच्या मागे, नाही, आपल्याला जाता येत नाही. पण एक आहे की आपण 13 दिवस अगदी सगळेच नातेवाईक या ठिकाणी येतात. कशासाठी, या कुटुंबियांचं सांत्वन करण्यासाठी.
म्हणजे आपण बाकी काहीच करू शकत नाही, पण देवाकडे मात्र प्रार्थना करू शकतो की या कुटुंबियांना इतकं बळ दे देवा की जेणेकरून या दुःखाची जी मर्यादा आहे, या दुःख म्हणजे पचवण्याचं सामर्थ्य त्यांच्यामध्ये आलं पाहिजे. एवढी प्रार्थना आपण नक्कीच देवाकडे करू शकतो. विठ्ठला विठ्ठला. आणि आपण ज्याच्यामध्ये गुंतलेलो आहोत तो काय हो? तो संसार, तो प्रपंच. खरं तर संसार हा काय आहे? दुःखमूळ आहे. खरं तर संसारामध्ये दुःखच दुःख आहे, पण तरी आपण त्याच्या मागे धावत असतो की संसार दुःखमूळ. संसार दुःखमय आहे आणि ते षड्रिपू आहेत ना, ते अगदी कुत्र्यासारखे आपल्या मागे लागलेले आहेत. मग या दुःखमय संसारातून आपल्याला सुटायचं आहे, पण आपण काय करतो? त्याच्यामध्येच अडकून राहिलेलो आहोत. खरं तर आपण म्हणतो की माझा संसार सुखाचा आहे, आपण म्हणतो की नाही? म्हणजे संसारामध्ये आपण सुख शोधत असतो, पण खऱ्या अर्थाने सुख हे तिथे नाही. त्या रामदास स्वामी म्हणतात ना की जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तुझी शोधून पाहिजे. सांगा मला आता या जगामध्ये सर्वात सुखी असा माणूस आपल्याला सापडेल का हो? नाही. प्रत्येकाच्या वाट्याला काही ना काही दुःख आहेच. बघा ना, एखाद्या व्यक्तीकडे जर गडगंज संपत्ती असेल तर पोटी संतान नाही. हे उदाहरण आपण बघतच असतो. म्हणजे प्रत्येकाच्या वाट्याला काही ना काही दुःख आहेच. मग खरं सुख आहे तरी कशात? आपण शोधतो का ते? जर शोधलं तर ते नक्कीच सापडेल. मग खरं सुख आहे कशात हो? सुख वसे एके ठाई बहु पायी संतांच्या. संसारामधलं सुख हे खरं सुख नाही. मग खरं सुख कुठे आहे? तर संतांच्या चरणावरती आहे. नाथराय तर म्हणतात की सुखाचा तो धरा सद्गुरूंच्या चरणी मना तू राही अक्षय देते. ते मनाला उपदेश करतात की मना इकडे तिकडे भटकू नकोस. खऱ्या सुखाची प्राप्ती कुठे आहे? सद्गुरूंच्या चरणावरती. आणि म्हणून तू काय कर? तू त्यांनाच शरण जा. विठ्ठला बघा, आपण टीव्हीवरती एक मालिका बघतो. आता महिला वर्गाला जर विचारलं तर ते लगेच सांगते सुखाच्या बाबतीत जी मालिका आहे. कोणती हो? सुख म्हणजे नक्की काय असतं. बघता ना तुम्ही? अगदी आवडीने बघता आणि आवर्जून बघता. पण मला सांगा ना, त्या मालिकेमध्ये कोण आहेत कलाकार? जयदीप आणि गौरी. त्यांना सुखाची प्राप्ती झाली का? ते कधीच मरण पावले, पुन्हा पुनर्जन्मही झाला, पण सुखाची प्राप्ती झाली का? सतत ते रडत असतात, त्यांच्यावर संकट येत असतात. मग आपली अवस्था तशीच आहे ना. म्हणजे त्यांना तर सुखाची प्राप्ती झालीच नाही, पण आपण बघू नये आपल्यालाही सुखाची प्राप्ती झाली नाही. मग सांगा मला, आपण सुखाची व्याख्या करू शकतो का? नाही, आपण करूच शकत नाही. पण माझ्या माऊलीने अमृत अनुभव या ग्रंथामध्ये सुखाची सुंदर व्याख्या केलेली आहे. माऊली म्हणते दुःखाच्या सर्व नासे उरले ते सुख ऐसे. बघा किती सुंदर वर्णन केलं की ज्या ठिकाणी दुःखाचा शेवट होतो, खऱ्या अर्थाने तिथून कशाची सुरुवात होते हो? सुखाची सुरुवात होते. विठ्ठला त्यानंतर गीतेमध्ये सुंदर वर्णन केले बघा. किंबहुना सोयी जीव आत्म्यास दिला आहे.
तेथे जे होय तया नाम सुख. जीव आणि आत्मा जिथे एकत्र येतो ना त्या ठिकाणाला काय म्हणतात? सुख म्हणतात. मग त्या सुखाची प्राप्ती आपल्याला करून घ्यायची आणि आपण ते सुख कुठे शोधतो? ते प्रपंचात नाही भेटणार, ते खऱ्या अर्थाने कुठे मिळेल? परमार्थात मिळेल. विठ्ठल विठ्ठल म्हणून कबीर महाराज देखील म्हणतात बघा, मृगनाभी कस्तुरी वसे मृग भटकत जंगल सबके हृदय में राम वसत है मूर्ख नहीं समझाए कबीरा मूर्ख नहीं समझा. मृगनाभी कस्तूरी वसे मृग भटकत जंगल जाय सबके हृदय में राम वसते मूर्ख नहीं समजा. बघा हे जे मृग आहे ना, हरिण, याच्या नाभीमध्येच कस्तुरी असते. कुठे असते? नाभीमध्ये. आणि त्या कस्तुरीचा सुगंध हा 12 कोसांपर्यंत दरवळत असतो. आणि मग ते हरिण त्या वासाच्या द्वारे मागे मागे पळत जातं की कुठेतरी हा वास येतो आणि ती कस्तुरी आपल्याला प्राप्त होईल. पण त्या 12 कोसापर्यंत धावत जाऊन जाऊन काही कस्तुरी तिला मिळत नाही आणि शेवटी वर बघून त्या हरणाचा काय जातो? प्राण जातो, जीव जातो. आणि अगदी तशीच अवस्था आपली आहे. कशी? त्या मृगाप्रमाणे. तुझे आहे तुझा पाशी परी तू जागा चुकलासी. तो भगवान परमात्मा कुठे आहे? आपल्या हृदयामध्येच विराजमान झालेला आहे. पण आपण त्याला कुठे शोधतो? हृदयस्थ आत्माराम नेती व्यर्थते फिरती तीर्थाटणी. माऊलीने सुंदर वर्णन केलंय. मानवा, तुझ्या हृदयामध्येच तो भगवान परमात्मा आहे, पण तू त्याला कुठे शोधतोस? तीर्थाटणी. तिकडे भेटेल का हो देव आपल्याला? नाही. मग तो खरा देव जो आहे ना, तो आपल्या हृदयामध्ये आहे, आपल्या अंतर्यामी आहे आणि त्याचा शोध आपल्याला घ्यायचा आहे. विठ्ठल विठ्ठल. आणि शोध तर घ्यावाच लागेल, कारण आपण कलियुगामध्ये वावरतो आणि कलियुगातलं आयुष्य तुम्हाला माहिती आहे किती अल्प आहे. आता भगवंताच्या हातामध्ये सगळे धागेदोरे आहेत. कोणाला कधी उचलायचं हे सगळं त्याच्या हातामध्ये आहे. आणि म्हणून संत म्हणतात की मानवा तू सावध हो, तू जायच्या आधी सावध हो. अल्पायुष्यमान गणिले ते अधरात राहते. आता आयुष्य निघत चाललं रे मानवा. मग तो आता भगवंताचं नामस्मरण कधी करणार? नरदेहाचा उद्धार कधी करणार? आणि सद्गुरूंना शरण कधी जाणार? या सगळ्या गोष्टी तुला या कलियुगामध्ये करायच्या आहेत. पण आयुष्य कसं आहे? अल्प आहे. कारण जरी 100 वर्षाचं आयुष्य देवाने आपल्याला दिलेलं असलं तरी आपण जगतो का हो तेवढं? नाही. बघा, काहींना तारुण्यातच मरण येते, काहींना बालपणीच, तर काहींना वृद्धावस्था. म्हणजे ते आपण सांगू शकत नाही. आणि सध्या वातावरणामध्ये इतके बदल झालेले आहेत की माणसं आता झोपेतच जायला लागली. बऱ्याच ठिकाणी असं झालेलं आहे बघा. जेव्हा घरातली व्यक्ती त्याला उठवायला जाते ना, तेव्हा समजतं की अरे रे, माणूस गेला. म्हणजे ते अटॅकचं प्रमाण झोपेतच. म्हणजे आता विचार करा ना, आपली गॅरंटी देता येईल का हो? नाही. आपण तर मानव आहोत. कारण मोठे मोठे गेले, शोध नाही लागला. देव जगा वेगळा हो, देव जगा वेगळा. मृत्यूलोकीचा व्यापार मरणाचे साचार. रावण गेला निशाचर 14 चौकडी राज्य जयाची. रावणाविषयी तुम्हाला माहिती आहे, कमी सामर्थ्यशाली नव्हता तो. फार अफाट सामर्थ्य होतं त्याच्यामध्ये. पण कसा होता हो? अधर्मी होता,
अन्याय होता, दुराचारी होता की नाही? त्याची ती लंका सोन्याची होती, फार वैभव होतं त्याच्याकडे. 80,000 बायका होत्या, 1.25 नातू, 1.25 पणतू. पण अधर्म असा की 33 कोटी देवबंदी खाण्यात ठेवले. त्यानंतर 9 ग्रहांच्या काय केल्या होत्या? पायऱ्या केल्या होत्या. चंद्र सूर्य काय भरत होते? त्याच्या घरामध्ये पाणी भरायचे. अष्टमहासिद्धी झाडलोट करायच्या. म्हणजे विचार करा किती अधर्मी होता तो. आणि त्याचबरोबर एवढंच नाही तर सीताबाईला कपटाने पळवून नेलं ना. आणि म्हणून जर असे गेले राजा मेला पंजा मेला बाबा बदला गेला. आपण म्हणतो ना, आता आमच्या आजीची पिढी संपली, आता आपली पिढी चालू झाली, मग आपली पिढी पुढे संपणार आहे. म्हणजे अशा पिढ्या संपणार आहेत. आपण राहण्यासाठी आलेलो नाही. आणि कोणी अमरपट्टा घेऊन आला असेल तर आत्ताच सांगा की बाबा मी अमर होणार आहे. तसं नाही. जर अमर झालो तर काय होईल? असे दगडासारखे पडून राहू ना आपण? कोणी विचारेल का? नाही. ज्याप्रमाणे दगडाची जागा जेव्हा आपण बदलू तेव्हा ती बदलते, अगदी त्याच प्रकारे आपण जर अमर झालो तर मग आपल्यालाही आपलं स्थान स्वतःला बदलता येणार नाही. आणि मग सगळेच अमर झाले तर मृत्यूच होणार नाही. मग काय होईल? मग दुःख काय असतं ही भावना आपल्या मनामध्ये निर्माण होईल का? हो नाही. दुःखाची जाणीवच होणार नाही. कारण मृत्यू आहे म्हणून जन्माला तेवढं प्राधान्य दिलेलं आहे. जन्माचा जो सन्मान आपण करतो तेवढाच सन्मान आपण मृत्यूचा केला पाहिजे. कारण जन्म आणि मृत्यू यांचं नातं कसं आहे? आंतरिक आहे. आणि म्हणून हे जग, हे विश्व रमणीय भासते ते कोणामुळे? फक्त मृत्यूमुळे. आणि म्हणून मृत्यूलाही आपण जन्मा इतकंच स्थान आपल्या आयुष्यामध्ये दिलं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. त्यानंतर बघा, 99 सहस्र वर्षाचे आयुष्य राजा दशरथाचे, सरता प्रमाण आयुष्याचे तोही गेला मरून या. बघा, राजा दशरथ साक्षात जगन्माता सीता ज्याची सून, ब्रह्मांडाचा धनी प्रभू श्रीराम ज्याचा पुत्र आणि स्वर्गातील इंद्रदेव ज्याचा परममित्र, असा कोण? राजा दशरथ. 99 सहस्र वर्षाचं आयुष्य. वशीला फार मोठा चालू शकत होता महाराज. बघा ना, 3 माणसं कशी होती? हाताशी होती काय? वशीला चालू शकत होता पण चालला का? नाही. मग आपण कोण आहोत? आपला वशीला चालेल का? नाही चालणार. विठ्ठल विठ्ठल. त्यानंतर बघा, 1,60 कोटी पहा 9 लक्ष आणि सहस्त्र 10 703 मास पहा आयुष्य हिरण्यकश्यपास, त्याचे सरताची आयुष्य मृत्यू आला असे तयास. आयुष्य बघितलं किती? दैत्यराज हिरण्यकश्यपू तुम्हाला ज्ञात आहे की ज्याने स्वतःच्या पुत्राला मारण्यासाठी किती प्रयोग केले? 11 प्रयोग केले. असा हा दैत्यराज हिरण्यकश्यपू सगळ्यात मोठं आयुष्य पण राहता आलं का? नाही. विठ्ठल आणि म्हणून या सगळ्या गोष्टींचा विचार आपण केला पाहिजे. आणि म्हणूनच महाराज म्हणतात की तुम्ही काय करा, तुमचं हित कशात आहे ते ओळखा. आणि हिताचे देखील 2 प्रकार पडतात. आपल्याला आपलं हित साधायचं आहे आणि त्याची नितांत आवश्यकता आपल्याला आहे. मग या हिताचे देखील 2 प्रकार पडतात, हित आणि अहित. मग हिताची व्याख्या आपण काय करू शकतो? एखादी गोष्ट जर आपण करायला घेतली किंवा एखादं कर्म आपण करत असलो आणि त्याला योग्य फळ प्राप्त झालं तर आपण काय म्हणतो? माझं हित झालं, म्हणतो की नाही? किंवा आपली प्रगती होत गेली, गाडी बंगला जमीन सगळं काही आपण खरेदी केलं म्हणजे आपण कसे आहोत? आता सुखी आहोत. म्हणजे आपण म्हणतो की माझं हित झालं, असं म्हणतो की नाही?
मग हिताच्या विरुद्ध काय? अहित. एखादं कर्म केलं आणि मनासारखी गोष्ट जर आपल्याला प्राप्त झालीच नाही, त्याला फळ प्राप्त झालंच नाही, तर आपण काय म्हणतो? माझं अहित झालं म्हणतो की नाही? म्हणजे त्या कर्माला फळाची प्राप्तीच झाली नाही आणि ती सुद्धा योग्य झाली नाही, तर आपलं अहित झाल्याशिवाय राहत नाही. मग या ठिकाणी हित आणि अहित याचा विचार आपण करायला हवा की नेमकं मानवाचं हित आहे कशा. पण आपण काय करतो? आपण अहिताकडे सतत वळत असतो आणि मानवाचं असं आहे की तो चांगल्या गोष्टी कधी आत्मसात करतच नाही. तो लवकर वाईट प्रवृत्तींकडे काय होतो? वळतो आणि त्या गोष्टी तो लवकर आत्मसात करतो. असं आहे मानवाचं. पण तसं नाही. संत म्हणतात की तुम्हाला नेमकं हित कशात आहे हे कळलं पाहिजे. विठ्ठल मग आता आपण बघितलं हित आणि अहित, पण संतांना या ठिकाणी असा अर्थ अजिबात अभिप्रेत नाही. संत काय म्हणतात? तुम्ही कोणता विचार करा, वेष्टिहित आणि समष्टिहित. आता वेष्टिहित म्हणजे काय? जिथे आपण स्वतःचाच विचार करतो. वेष्टिहित म्हणजे मी देह, माझं शरीर, मी स्वतः. पण वेष्टिहितामध्ये मानवाचं काय होतं? नुकसान होते आणि त्याला दुःख भोगावं लागतं, त्याचा विनाशच होतो. कशामध्ये? वेष्टिहितामध्ये. एक उदाहरण आपण बघूया. बघा, एक व्यक्ती होती, ती दररोज आपल्या वरांड्यावर बसून दात घासायची आणि दररोज त्याच्या समोरून अगदी त्या गावातून एक गुराखी 10-20 म्हशींचा कळप घेऊन जंगलामध्ये न्यायचा चारण्यासाठी. आणि मग त्या म्हशी बघून त्याच्यामध्ये एक म्हैस होती, तिची शिंगे कशी होती? वाकडी शिंगे होती. मग हा माणूस काय करायचा? विचार करायचा की जी वाकड्या शिंगांची म्हैस आहे ना, हिच्या जर आपण शिंगांवर बसलो तर किती मजा येईल. फार आनंदाने विचार करायचा तो आणि रोजच असा विचार करायचा, फार मजा येईल बसलो तर. आणि शेवटी काय केलं? एक दिवस बसलाच ना हो. बसल्याबरोबर ती म्हैस ते तशीच उभी राहील का? नाही, ती उड्या मारायला लागली. एवढ्या जोराने उड्या मारायला लागली ना हो की या शिंगांमध्येच अडकून पडला आणि तिने एवढी त्याची आदळापट केली की त्याला खालीच पाडलं. आणि त्याच्यामध्ये काय झालं? त्याचा हातही मोडला आणि पायही मोडला. मग गावकरी आले ना, अगदी आपल्यासारखे असतील, अंबरजेकरांसारखे आले त्याला उचलायला आणि म्हणाले, अरे बाबा काय रे तू हा असा विचार केलास? विचार नाही, काय असा अविचार केलास? तेव्हा तो म्हणाला, काय सांगू रे बाबा तुम्हाला, गेली 6 महिन्यांपासून मी विचार करत होतो की जर या वाकड्या शिंगाच्या शिंगांवर जर मी बसलो तर किती मज्जा येईल. मग सांगा मला आता, त्याने कोणता विचार केला? हिताचा केला की अहिताचा केला? सांगा ना. हिताचा विचार केला का त्याने? नाही. आणि म्हणून त्या ठिकाणी त्याचं काय झालेलं आहे? अहित झालेलं आहे. विठ्ठल आणि म्हणून महाराज म्हणतात की क्षणोक्षणी हाची करावा विचार, करावया पार भव. कोणता विचार करायचा आपल्याला? की मी जेणेकरून भवसिंधू पार करून कसं जाईन. तो हिताचा विचार आपल्याला करायचा आहे. कारण नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य तो काळ सावध. आपल्याला संत सावध व्हायला सांगतात की ते करावे देवाचे चिंतन. देवाचे चिंतन करून या मन शुद्ध. मग हित कशात आहे? तर देवाचं चिंतन करण्यामध्ये हित आहे. आणि म्हणून आपल्याला ते शोधायचं आहे. कारण काळ कसा टपून बसलेला आहे, तो कधी आपल्याला घेऊन जाईल सांगता येईल का? नाही. कारण पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शरीर. हे जन्म मृत्यूचं जे चक्र आहे ते असंच चालणार आहे. कारण जन्म मृत्यू जन्म मृत्यू, जन्माला यायचं मरायचं, पुन्हा जन्माला यायचं पुन्हा मरायचं, असं हे अखंडित असं चक्र आहे आणि ते कधीच थांबणार नाही.
मग ते थांबणारच नाही. मग विचार कोणता करायचा आहे, हिताचा की अहिताचा, ते आता आपण ठरवायला हवं. विठ्ठला आणि म्हणून नाथरा म्हणतात की करा रे बापांनो साधन हरीचे, जणी करणीचे करू नका. तुम्हाला तुमचं हित साधून घ्यायचं असेल तर काय करा, हरीचं साधन करा ना, देवाचं नामस्मरण करा. झणी करणीचे करूच नका. नाथरा स्पष्ट सांगतात की ज्याच्याने तुम्हाला भगवंताची प्राप्ती होणार नाही ना, असं कर्म तुम्ही करूच नका. कशाला त्या फंदात तुम्ही पडता. मग कोणतं कर्म करायला सांगतात की जेणेकरून या जन्म मृत्यूची रहाटी आपल्याला चुकवता येईल. ऐसी जोडी करा रामकंठी धरा, ऐसी जोडी करा तुमची जन्मवृत्तीची रहाटी चुकल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून सारा सार विचार करा उठा उठी, नाम धरा कंठी विठो. जर तुम्ही कंठामध्ये नाम धारण केलं तर तो कोणता विचार आहे, समष्टी हिताचा विचार आहे. विठ्ठला बघा, समष्टी हित म्हणजे काय, जिथे संपूर्ण समाजाचा विचार केला जातो. गावाचा, तालुक्याचा, जिल्ह्याचा, त्यानंतर राज्याचा, राष्ट्राचा, देशाचा, हा सगळा विचार कुठे केला जातो, समष्टीमध्ये केला जातो. विठ्ठला बघा, आपण थोड्या वेळासाठी रामायणामध्ये जाऊया. तर मागे मी तुम्हाला सांगितलंच की रावणाचा वध झाला, त्यामागे नेमका उद्देश काय होता आपल्या प्रभू श्रीरामांचा. त्यांना ती सोन्याची लंका हडप करायची होती का, नाही. की त्यांचं राज्यपद घ्यायचं होतं, असा कोणताच उद्देश नव्हता. मी तुम्हाला म्हणाले की रावण सामर्थ्यशाली होता, पण कसा होता, अधर्मी होता, अन्याय होता. आणि म्हणून त्याचा काय झाला, विनाश झाला. म्हणजे त्याला ते समजलंच नाही की माझं हित कशात आहे आणि अहित कशात आहे. खरं तर त्याला सगळेच समजवायचे, मंदोदरीपासून कुंभकर्ण अगदी सगळे समजवायचे की तुझं हित कशात आहे, पण त्याला ते समजलंच नाही. आणि म्हणून त्याचा काय झाला, विनाश झाला. विठ्ठला त्यानंतर महाभारतामध्ये जर आपण गेलो, मग थोड्या वेळासाठी जाऊया. तर आता मला तुम्ही सांगा, आता आपल्याला रामायण ही माहिती आहे, महाभारत ही माहिती आहे, मग महाभारतातील अत्यंत दुर्दैवी पात्र कोणतं आहे सांगा. येईल का तुम्हाला सांगता? खूप सोपं उत्तर आहे. महाभारतातील अत्यंत दुर्दैवी पात्र कोण? सूर्यपुत्र, दान विक्रम, दिग्विजय, राधेय, महारथी कर्ण आहे की नाही दुर्दैवी पात्र. फार वाईट वाटते हो त्या पात्राबद्दल आपल्याला. कारण महारथी कर्ण जसा जन्म झाला ना, तसा कुंती मातेने काय केलं हो, सोडून दिलं ना पाण्यात. मग शेवटी राधा नावाच्या स्त्रीने त्याचा सांभाळ केला आणि तिच्यावरून कर्णाला राधेय म्हणून ओळख नाही. मग आता कर्ण हा वाईट नव्हता,
सज्जनच होता, पण संगत कोणाची जडली? कोणाची? दुर्योधनाची, कौरवांची संगत जडली. कारण बघा ना, तो जसजसा मोठा होत गेला, मुळात तो सज्जन होता, पण जसजसा मोठा झाला आणि दुर्योधनाला समजलं की कर्ण फारच वीर आहे, आणि म्हणून दुर्योधनाने काय केलं? अंग देशाचं राज्य कर्णाला बहाल केलं. आणि कर्ण कसा होता? खाल्लेल्या पिठाला जागणारा होता. आणि म्हणून लाक्षागृहात पांडवांना कपटाने जाळले जाणार आहे हे कर्णाला माहिती असूनही त्याने शकुनी मामाला दाबलं का? नाही दाबलं. कारण संगत कोणाची होती? कौरवांची. त्यानंतर द्रौपदीचं वस्त्रहरण झालं की नाही? तेव्हा खऱ्या अर्थाने महारथी कर्णाने दुर्योधनाला काय लावले? ऊस लावली. एवढा तो त्या वाईट संगतीमध्ये जाऊन काय झाला होता? मिंधा झाला होता. कारण संगत कोणाची? शकुनी मामा, दुर्योधन आणि दुशासन. आणि म्हणून तो महारथी दानशूर कर्ण सज्जन असून देखील संगत वाईटाची जडली, आणि म्हणून कर्णाचा काय झाला? विनाश झाला. विठ्ठला विठ्ठला. आणि शेवटी हे सगळं बघून, या सगळ्या गोष्टींचा विचार करून संत तुकाराम महाराजांना म्हणावंसं वाटलं, हो, अभंगाचं प्रथम चरण. आपुलिया हिता जो असे जागता, आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता दयाची. बघा, संत तुकाराम महाराजांनी या ठिकाणी जे आपल्या हिताविषयी जागे आहेत, कल्याणाविषयी सतर्क आहेत, त्यांना धन्यता न देता त्यांच्या आई वडिलांना धन्यता दिलेली आहे. मग आता हित आणि अहित त्याचा न्यायनिवाड आपण करू शकतो का? पाप पुण्याचा न्यायनिवाड आपण करू शकतो का? नाही. मग अशा आपल्या विनोद दादाने प्रमाण दिलं की हित कशात आहे, तर हित ते करावे देवाचे चिंतन करून या मन शुद्ध व्हावं. म्हणजे तुम्ही देवाचं नामस्मरण करा, देवाचं चिंतन करा, तिथेच खऱ्या अर्थाने आपलं काय होणार आहे? हित होणार आहे. कारण येतो हिताचा कळवळा जीव तुते तिळतिळ. संतांना कळवळा आला कोणाचा? आपल्या हिताचा, पण आपल्याला नाही आला. विठ्ठला विठ्ठला. पुढते हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा. संतांना आला ना कळवळा का? तर आपण कुठे आहोत? अधोगतीकडे आहोत. जरी विज्ञानाच्या दृष्टीने प्रगतीकडे जात असलो तरी अध्यात्माच्या दृष्टीने आपण कुठे आहोत? अधोगतीकडे आहोत. आणि म्हणून आपल्याला
अध्यात्माच्या बरोबरही तेवढंच पुढे जायचं आहे. विठ्ठला विठ्ठल. आणि म्हणून देवाचं शुद्ध भावनेने काय करायचं, शुद्ध मनाने भजन करायचं, कारण तेच खरं हित आहे. आणि म्हणून गीतेमध्ये सुंदर वर्णन केले बघा, अर्जुना तू मन हे मीच करी, माझे भजनी प्रेम धरी, सर्वात्मा नमस्कारी मजई. बघा भगवंताने सांगितलं की अर्जुना तुझं जे मन आहे ते मीच आहे आणि मी चराचरामध्ये नटलेलो आहे, अगदी विश्वव्यापक आहे. आणि म्हणून तू काय कर, तू माझंच भजन कर, कारण विठ्ठल जळीस तळी भरला रीता ठाम नाही, तो म्या दृष्टीने पाहिला विठ्ठलचे विठ्ठल. संत मुक्ताबाई देखील म्हणतात की शुद्ध ज्याचा भाव झाला गुरी नाही देव त्या. म्हणून त्या शुद्ध भावनेने शुद्ध मनाने आपल्याला आपलं हित साधायचं आहे. विठ्ठल विठ्ठल. तुम्ही म्हणत असाल की ताई कधीपासून हित 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 म्हणता, मग सांगा ना आता असं कोणी कोणाचं हित साधलं. आता जर आपण याची यादी केली ना की जे स्वतःच्या हिताविषयी जागे होते, जागे आहेत, तर संपणार नाही यादी. आपलं कीर्तनही संपेल पण यादी नाही संपणार. मग आता पहिलं उदाहरण घेऊ ना आपण, आपले छत्रपती शिवाजी महाराज. बघा कोण जागृती, कोण जागे आहे असं म्हणत माझे राजे काय करायचे, रात्रभर राज्यामध्ये फेरफटका मारायचे की कोण जागा आहे बघण्यासाठी. आणि माझ्या राजांनी मावळ्यांना सक्त ताकीद दिली होती की रयतेच्या भाजीच्या देठालाही हात लावायचा नाही. आणि त्यातला असा हा प्रसंग की जेव्हा कल्याणचा खजिना लुटला गेला, माहितीये ना तुम्हाला, कल्याणचा खजिना जेव्हा लुटला गेला तेव्हा सुभेदाराची अत्यंत सुलक्षणी रूपवती सून पळून जात होती. आता तुम्हाला माहिती आहे की मला माहिती नाही, पण मला माहिती आहे की सुभेदाराची सून तिचं माहेर नानकरच. तुम्हाला माहिती आहे की मला माहिती नाही, पण नानकर हे तिचं माहेर. आणि ती इतकी सुंदर होती की ती पळून जात होती. आणि मावळ्यांनी विचार केला की हिला जर आपण राजासाठी घेऊन गेलो तर किती छान होईल. मावळेच ना, त्यांना फार आनंद वाटला आपल्या राजांसाठी घेऊन गेलो तर. आणि मग घेतलं ना, उचललं तिला, गेले घेऊन आणि राजांसमोर उभी केली. आता ते शिवाजी राजे होते, आपण नाहीत. अहो इतकी सुंदर रूपवती स्त्री बघितल्यानंतर माणसाची काय अवस्था होईल. पण राजे बघा ना, तिला बघितल्या बरोबर माझ्या राजांच्या मुखातून जे उद्गार निघाले ते अत्यंत वाखाणण्याजोगे होते. काय म्हणाले असतील माझे राजे, अशीच आमची आई असती सुंदर रूपवती, आम्हीही सुंदर झालो असतो बदले छत्रपती. बघा काय म्हणाले ते, आपण नसतो म्हणाले, कारण ते महान राज्य होते. आणि असं का म्हणाले, कारण ते स्वतःच्या हिताविषयी जागे होते. शिकवण कोणाची होती, त्यांचे राजगुरू कोण होते, कोण होते, आधी प्रपंच करावा नेटका, मग आधी प्रपंच नेटका करा. असा क्रांतिकारी विचार मांडणारे ब्रह्मचारी संत सज्जनगड निवासी समर्थ रामदास स्वामी माझ्या राजांचे राजगुरू होते. आणि म्हणून माझे राजे स्वतःच्या हिताविषयी कसे होते, जागे होते. विठ्ठला विठ्ठल. आता एक उदाहरण दिलं की तुम्हाला, आता दुसरी उदाहरणं द्यायला आपल्याकडे वेळ नाही. पण नाथरायांचे आई वडील धन्य, माऊलींचे आई वडील धन्य, संत तुकाराम महाराजांचे, संत मुक्ताबाई, संत जनाबाई, संत कान्होपात्रा, संत नामदेवराया, या सगळ्यांचेच आई वडील धन्य. का, कारण हे सगळे स्वतःच्या हिताविषयी कसे होते, जागे होते. विठ्ठला विठ्ठला. त्यानंतर जर आपण प्रल्हादाचा विचार केला तर प्रल्हादाचे वडील कोण, हिरण्यकश्यप.
आता स्वतःच्या मुलाला मारण्याचा कट कोणी रचेल का? का रचला हो? कारण भगवान महाविष्णू त्याचे कट्टर वैरी ना. आता देवाचे कोणी वैरी नसतात, पण हिरण्यकश्यपूचा वैरी कोण? भगवान महाविष्णू. सतत नारायण नारायण म्हणायचा ना, मग हा नकोच. मागे बोलले मी तुम्हाला की 11 प्रयोग केले त्याला मारण्यासाठी, आणि मग शेवटी अग्नीमध्येही ठेवलं. होळिका माता म्हणजे प्रल्हादाची आत्या घेऊन बसली मांडीवर. पण अग्नी जाळे तरी न जाळे प्रल्हाद, हृदय गोविंद म्हणून. प्रल्हाद जळला का? ती होळिका जळली, पण प्रल्हाद नाही जळला का? तर हृदयामध्ये कोण वास करत होता? माझा नारायण वास करत होता. विठ्ठला विठ्ठला. आणि म्हणून प्रल्हाद जळला नाही हो, कारण सतत नारायण म्हणायचा, हृदयामध्ये गोविंद म्हणायचा. आणि मग ते सामर्थ्य, अखंड नामस्मरण करून त्याच्यामध्ये ते सामर्थ्य आलं की त्याला कोणीही जाळू शकलं नाही. मग शेवटी भगवान प्रसन्न झाले आणि म्हणाले की प्रल्हादा बाळा वर माग. आता मी प्रसन्न झालो, तुला काय मागायचंय त्याला? प्रल्हादाने काय मागितलं असेल? स्वतःसाठी काय मागितलं नाही. काय म्हणाला की देवा माझ्या माता पित्याचा उद्धार करा. मग भगवंत म्हणाले अरे बाळा तुझ्या माता पित्याचाच काय, तर तुझ्या 42 कुळांचा मी काय करतो? उद्धार करतो. विठ्ठला विठ्ठला. अशी सात्विक मुले, अशी सात्विक चारित्र्य संपन्न मुले ज्या कुळामध्ये जन्माला येतात त्याचा देवाला काय होतो? आनंद होतो, हेवा वाटतो. अभंगाचा 2य चरण. कोणी कन्या पुत्र होते जे सात्विक, 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 कोणी कन्या पुत्र होते जे सात्विक. सात्विक चारित्र्य संपन्न मुले जन्माला येतात ना, त्याचा परमेश्वराला फार आनंद वाटतो आणि हेवाही तेवढाच वाटतो. मग आपल्यालाही वाटते ना की आपल्याही कुळामध्ये अशी मुलं जन्माला यावीत, वाटते की नाही? प्रत्येकाची इच्छा असते. आणि जरी जन्माला नाही आली तरी आपण त्यांना घडवू शकतो ना. जन्म झाल्यानंतर आपण बाळाला घडवू शकतो. मुळात ते गर्भातूनच तसं आलं पाहिजे असंही नाही. आणि तुम्हाला सांगू का, 1 ते 7 वर्ष वयोगट यामध्येच आपण त्या बाळाला आकार देऊ शकतो. कारण तो मातीचा गोळा असतो की नाही, त्याला जसं घडवू तसं तो घडेल. एकदा 7 वर्ष पालटली मग तुम्ही त्याला किती संस्कार करा ना त्याच्यावरती, तो ऐकणारच नाही. म्हणून ते लहान आहेत ना तेव्हाच त्यांना घडवा. त्यांना सांगा की जा बाळा, जा मंदिरामध्ये हरिपाठ चालू आहे, कीर्तन चालू आहे, तुम्ही जा स्वतः त्याला घेऊन. ती वातावरण निर्मिती बघून अगदी त्याच्या मनावरती देखील तसंच बिंबवलं जाईल आणि तो देखील परमार्थाला लागेल. आणि खरं तर या कलियुगामध्ये ती आवश्यक बाब आहे. कारण बघा ना, आपण मुलांना शिक्षण तर देतो पण संस्काराच्या बाबतीत मागे पडतो की नाही? पडतो. बघा, शिक्षण माणसाचा 3रा डोळा आहे. शिक्षणाने माणसाची सर्वांगीण प्रगती होते, पण संस्कारही तेवढे महत्वाचे आहेत आणि म्हणून त्याची नितांत आवश्यकता आहे. आणि म्हणून आपण काय केलं पाहिजे, आपल्या बाळावरती संस्कार केले पाहिजेत. विठ्ठला विठ्ठला.
बोल्लोबा आणि कणकाई बघा वर्षानुवर्ष काय करायचे होते, पंढरीची वारी करायची. अगदी मला वाटते 8 पिढ्यांचा परमार्थ, पिढ्यानपिढ्या पंढरीची वारी. आणि आता कोणाचा नंबर लागला, बोल्लोबा आणि कणकाई. आणि मग वारी करता करता बघा त्यांचा अधिकार कसा होता. बोल्लोबा गेले म्हणजे त्याच्या आधीच सांगते मी तुम्हाला. जेव्हा पिढ्यानपिढ्या वारी व्हायची ना, तेव्हा भगवान पांडुरंग कसा उभा असायचा. संतांचा अधिकार बघा, मागे हात बांधून खाली मान घालून. कोण, पंढरीचा पांडुरंग संतांच्या समोर. विचार करा ना, संतांचा अधिकार कसा असला. बोल्लोबा कणकाई गेली आणि मग बोल्लोबांनी दर्शन घेतलं पांडुरंगाचं. मग देव म्हणायला लागले की बोल्लोबा अहो काहीतरी मागा ना, हो काहीतरी मागा ना. आता बोल्लोबा म्हणाले, देवा काय मागू, काय मागणे आम्हा अनुचित, वडिलांची रीत जाणत असे. देवा पिढ्यानपिढ्या कोणीच काय मागितलं नाही, मग मी तरी काय मागणार देवा, मला काहीच नको. देवाचं दर्शन घेतलं आणि बोल्लोबा बाहेर आले. त्यानंतर कणकाई आत गेली. आता कणकाईने दर्शन घेतलं. देव म्हणाले, अहो कणकाई माता, बोल्लोबाने काहीच मागितलं नाही, तुम्ही तरी काहीतरी मागाव. मग आता आईची जात काय म्हणाली, देवा 12 वर्ष पोटी संतान नाही, आई काय मागेल दुसरं, हेच. देवा तुला द्यायचंच असेल तर काय दे, पोटी संतान दे. मग देव म्हणाले, तथास्तु, ठीक आहे, तुझी इच्छा पूर्ण हो. कणकाई मातेने आशीर्वाद घेतले आणि बाहेर आले. बोल्लोबा म्हणायला लागले, काय ग कणकाई, इतका वेळ तू आत काय करत होतीस, तुला तर फक्त दर्शनच घ्यायचं होतं, मी कसा लगेच परत आलो, तू एवढ्या वेळ आतमध्ये काय करत होतीस सांग. तेव्हा कणकाई म्हणाले, काय सांगू तुम्हाला, देव ऐकतच नाही, सारखी बोलतात माग माग माग, माता नको मागू का. मागलं मी देवाकडे. बोल्लोबा म्हणाले, काय मागलंस ग. कणकाई म्हणाली, देवाकडे मी पुत्र प्राप्तीसाठी वर मागितलं. बोल्लोबा म्हणाले, अगदी छान केलंस कणकाई, छान मागलंस, तू जे मागायचं होतं ते मागलंस, पण फक्त एवढ्यावरच थांबलीस नाही कणकाई. जा पुन्हा देवाला सांग, जा अजून तुला काहीतरी मागायचं आहे. बोल्लोबा काय म्हणाले असतील, काय मागायचं असेल देवाकडे सांगा, तुम्हाला सांगता येईल काय मागितलं. ऐसा पुत्र देई गुंडा, किंवा ऐसा पुत्र देगा गुंडाच्याचा तिन्ही लोकी झेंडा रोवला ना. कोणी रोवला, कोण जन्माला आले, संत तुकाराम महाराज आले. तुका झालास एक कळस, भजन करा संत बहिणाबाई म्हणतात. तिन्ही लोकांमध्ये झेंडा रोवणारे कोण, संत तुकाराम महाराज. काय सांगू त्यांच्याबद्दल, अगदी इतकं सामर्थ्य होतं ना त्यांच्यामध्ये. कारण बाबाजी चैतन्य स्वामींची भेट झाली आणि खऱ्या अर्थाने त्यांना देवाची ओळख झाली. अहो इतकं अफाट सामर्थ्य होतं त्यांच्यामध्ये की जगा काळ खाया मी माता दिला पाय. काय केलं, ज्याला आपण घाबरतो त्या काळाला माझ्या संत तुकाराम महाराजांनी पाय दाणे तुडवलं. इतकं सामर्थ्य त्यांच्यामध्ये. एवढंच नाही तर तुकाराम तुकाराम नाव घेता का. बघा ना, त्यांचं नाम घेतलं ना की यम कसा होतो, अगदी थरथर कापतो तो. इतकं सामर्थ्य कशामुळे हो, फक्त नामस्मरणाच्या जोरावरती. विठ्ठला विठ्ठला. म्हणजे बघा त्यांचं सामर्थ्य. पण भगवंत गीतेमध्ये सांगतात की असे जे सात्विक भक्त आहेत हे यदा कदाचित मृत्यू समय घाबरतात. भगवंत काय म्हणतात, मनोनिगा पांडवा मूर्तीचा मेळावा करोनिया गावा धावतू आलो. यदा कदाचित हे माझे सात्विक भक्त तर मृत्यू समय घाबरले. मी कसा आहे, निराकार आहे, निर्गुण निराकार, आकार रहित, अजन्म आहे. पण
यांच्यासाठी मला काय करावं लागतो? पुन्हा अवतार धारण करावा लागतो. विठ्ठला विठ्ठला. भगवंताला अजून कशाचा आनंद प्राप्त होतो? तर महाराज म्हणतात की गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठू. तृतीय चरणामध्ये संत तुकाराम महाराज म्हणतात की देवाला अजून कशाविषयी आनंद प्राप्त होतो? की जे आपले जे महान धर्मग्रंथ आहेत गीता आणि भागवत यांचं जो पठण आणि श्रवण करतो ना, अगदी ते भक्त भगवंताला काय होता तो प्रिय होता. आणि तुम्हाला माहिती आहे की आपल्या भगवद्गीतेचा खरा प्रचार आणि प्रसार आपले भारताचे सुपुत्र जेव्हा कुठे गेले होते, अमेरिकेमध्ये गेले होते ना, शिकागो येथे सर्व धर्म परिषद भरली होती, तेव्हा खऱ्या अर्थाने ते कशासाठी गेले होते? आपल्या गीतेचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी. आणि तिकडेच खऱ्या अर्थाने आज ती गीता आहे बघा. त्यांना ते कळलं काय गीता तत्व, पण आपल्याला कळलं का? जन्म इथे झाला आणि त्याची फळे कोण चाकतो तिकडे? परराष्ट्र. बघा, भारतीयांना अजून जाणीवच नाही की आपले महान धर्मग्रंथ कसे आहेत. सांगा ना, आपल्या घरामध्ये भगवद्गीता आहे का? ज्ञानेश्वरी आहे का? भागवत आहे का? तुकाराम गाथा आहे का? आपण हिंदू, आपण भारतीय, पण धर्मग्रंथच नाही. हे खेदजनक बाब आहे. आणि म्हणून आपण सावध व्हायला हवं की नेमकं आपल्याला काय करायचं आहे. संतांनी जो मार्ग आपल्याला दाखवलेला आहे त्या मार्गावरती आपल्याला काय करायचंय? पुढे पुढे जायचं आहे. विठ्ठला विठ्ठला. आपला प्रपंच तर आपण करत असतोच ना, प्रपंच करतो की नाही, अगदी मग्न होऊन करत असतो, पण परमार्थासाठी वेळ देतो का? नाही. आणि परमार्थ असा तसा साधणारच नाही. त्यासाठी आपल्याला अखंड अविरतपणे देवाचं नामस्मरण करावं लागेल. आणि त्याच देवाचं आता आपण एकदा प्रेमाने भजन करू. विठोबार तुका म्हणे माझं घडो पार. बघा, तुकाराम महाराजांनी या ठिकाणी एक इच्छा व्यक्त केली, जर अशांची भेट मला झाली तर माझ्या देवाला कोणत्याही प्रकारचा पारावर उरणार नाही. विठ्ठला विठ्ठला. एका जनार्दनी घडो त्यांचा संकट व्हावा वियोग जन्म. अगदी तुकाराम महाराजांप्रमाणे नाथरायांनी देखील या ठिकाणी इच्छा व्यक्त केली की न व्हावा वियोग जन्म जन्म, कधीच त्यांचा वियोग न हो अशी इच्छा नाथरायांनी व्यक्त केली. आणि या जगामध्ये दोन प्रकारचे भक्त आहेत. मग त्यामध्ये जो पहिला भक्त आहे त्याला देव आवडतो. बघा, देव माझा मी देवाचा हीच माझी सत्य. आणि मग दुसरा जो भक्त आहे तो देवाला आवडतो. का का आवडत असेल? आवडे देवाला आवडतात. विठ्ठला विठ्ठला. आणि असे भक्त या जगामध्ये, पण आपल्याला त्याची जाणीव आहे का? नाही. कदाचित आज या मंडपामध्ये ते बसलेले असतील, कोण? जे देवाची भक्ती करतात ते भक्त, पण त्याची जाणीव आपल्याला नाही. कारण ते भक्त कसे असतात? जगात पिशाच्य अंतरिक्ष राहणा, सदा ब्रह्मी जाणा निमग्न, म्हणून त्याची आपल्याला ओळख होणार नाही. आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की अशांची जर भेट झाली तर माझ्या आनंदाला कोणत्याही प्रकारचा पारावर उरणार नाही. विठ्ठला विठ्ठला. आता आज आपण अभंगावरती चिंतन केलेलं आहे.
तुम्हाला बोलली की जी व्यक्ती निघून गेलेली आहे ती एक आई होती आणि तिच्याबद्दल आपण थोडंसं बघूया, फक्त 5 मिनिटं. बघा, निघून जाणारी व्यक्ती एक आई होती, जननी होती, माता होती, माऊली होती. आणि आईविषयी तुम्हाला माहितीच आहे की लेकुराचे हित वाहे माहुलीचे चित्त, ऐसी कळवळ्याची जाती करीला भाग. संत तुकाराम महाराजांना म्हणावं लागलं. कारण आईचं श्रेष्ठत्व त्यांनी जाणलं. आई जितकी श्रेष्ठ आहे तितकी संत आई श्रेष्ठ आहे. बघा, ज्याच्या आयुष्यातून आई वजा होते त्याची अवस्था फार वाईट होते. आई कशी असू दे ना, ती गरीब असली तरी चालेल, पण प्रत्येकाला आई हवी. कारण आई वडील यांचं स्थान आपल्या जीवनामध्ये इतकं महत्वाचं आहे की बघा, जे लहान बाळ असते ना ते सतत कोणाच्या सानिध्यात असते? वडिलांच्या नाही, आईच्याच सानिध्यामध्ये असते. म्हणून ते आईपासून घडत असते. म्हणून आईने तसं त्याला घडवायला आणि तिच्यामध्ये तिचं योगदान आहेच. प्रेम स्वरूप आई वात्सल्य सिंधू आहे. आईच्या प्रेमाची तुलना आपण कोणाशीच करू शकत नाही. बघा, आजपर्यंत अनेक कथा, कादंबऱ्या, काव्य निर्माण झाले कोणावरती? आईवरती. का? तर तिचं श्रेष्ठत्व तितकं आहे. आणि ज्याच्या जीवनातून आई वजा झाली ना त्याला जाऊन विचारा आई जाण्याचं दुःख काय आहे. कारण आपल्याकडे आई आहे ना, आपल्याला त्याची जाणीव नाही. आई आहे पण तसं नाही. ती नसल्यानंतरची कल्पना करा जरा, ती गेल्यानंतर काय वाटते आपल्याला. आई काय करते हो आपल्यासाठी? खूप काही करत असते, पण कधीच आपण तिचे पान फेडू शकत नाही. किती जन्म घेतले तरी आईचे ऋण आपण फेडू शकत नाही. बघा, आई काय करते आपल्यासाठी. आपल्याला जन्म देते ना, देते की नाही? जन्म दिल्यानंतर तिथेच थांबते का ती? नाही. अहो, त्या बाळंतपणाच्या यातना तिला विचारा जाऊन. काय त्या वेदना होतात हो तिला, अत्यंत नरक यातना आहेत त्या, पण कधीच चेहऱ्यावरती जाणून देत नाही. आणि बाळंतण ही अशी प्रक्रिया आहे की यदा कदाचित त्या ठिकाणी त्या आईचा मृत्यू होऊ शकतो, पण विचार करते का ती स्वतःचा? नाही. ती सतत त्या बाळाचा विचार करत असते. मग सांगा मला, समर्पणाचं प्रतीक, त्यागाचं प्रतीक कोण हो? फक्त आईच. मग आई तिथेच थांबत नाही. त्या बाळाच्या भविष्यासाठी ती झटत असते. त्या बाळाचं भविष्य घडवता घडवता ती आई स्वतःचं भविष्य विसरून जाते. बघा ना, एकीकडे तिला आनंद झालेला असतो का? तर तिच्या पदरामध्ये बाळ आहे. आणि दुःख कशाचं? तर त्या प्रसूत वेदना. पण त्या तिला जाणवत नाही, कारण आनंद ही असतो ना सोबत. बघा, ती आई रात्रभर त्या बाळासाठी जागत असते. ते बाळ तर झोपतच नाही. बघा ना, हे लहान बाळ जन्माला आल्यानंतर रात्रभर झोपत नाही. मग आई कशी झोपणार हो? आई त्याच्यासोबत जागीच. आणि पुन्हा पहाटे 4-5 ला उठते, तशीच ताजी तवाणी. चेहऱ्यावरती कोणत्याही प्रकारचा अशक्तपणा जाणवत नाही. तिला काय म्हणतात? तिला आई म्हणतात. मग आई असताना तिचं महत्व जाणा. एकदा ती गेली की मग पुन्हा कधीच आपल्याला दिसणार नाही. एका कवीने तर छान म्हटले, आई एक नाव असते, घरातल्या घरात गजबजलेलं गाव असते. आई लंगड्याचा पाय असते, आई वासराची गाय असते, आई लेकराची माय असते, आई दुधावरची साय असते. आई असते एक जन्माची शिदोरी, जी सरतही नाही आणि उरतही नाही. प्रेम तुझे आहे आई, या जगाहुनी भारी. प्रेम तुझे आहे आई, या जगाहुनी भारी. म्हणूनच स्वामी तिन्ही जगाचे, आई विना भिकारी, आई विना भिकारी. बघा, तुम्ही किती गडगंज संपत्ती कमवा, किती पैसा कमवा, बंगला, गाडी, जमीन, तुम्हाला सगळं काही,
पण जर तुमच्याकडे आईच नसेल तर तुम्ही कसे आहात? आई विना भिकारीच आहात ना. आणि म्हणून कवी यशवंत यांनी छान वर्णन केलं होतं. आई म्हणोनी कोणी, आई म्हणोनी कोणी, आईस हाक मारी, स्वामी तिनी जगाचा आई विना भिकारी, स्वामी तिनी जगाचा आई विना भिकारी. इहा कये काणी, इहा कये काणी, मज होय शोककारी, स्वामी तिनी स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. आणि या जगामध्ये सर्वात श्रेष्ठ कलाकार कोण जर असेल तर ती कोण? आई. कारण प्रत्येक कलाकार काय करतो? स्वतःची कला दाखवतो आणि स्वतःच नाव देतो की नाही? खाली असते ना त्याचं नाव. पण या जगामध्ये सर्वात श्रेष्ठ कलाकार आई आहे का? तर आई बाळाला जन्म स्वतः देते, पण नाव कोणाचं देते? स्वतःच नाही, वडिलांचं नाव देते. आणि म्हणून ती श्रेष्ठ कलाकार. आईने फार उपकार केलेले आहेत आपल्यावर. आणि आईसारखं प्रेम तर कोणीच करू शकत नाही. सांगा ना मला, आईसारखं निस्वार्थ प्रेम कोणी करेल का? कोणीच नाही करणार. आणि म्हणून प्रत्येकाला आईची आवश्यकता आहे. आणि परमेश्वराला प्रत्येक घरामध्ये राहता येत नाही, म्हणून त्याने काय केलं? प्रत्येकाला आई दिलेली आहे, आपल्यासाठी आई पाठवलेली आहे. मग आईचं प्रेम कसं आहे? एका कवीने म्हटलं की ते पेड्यापेक्षाही गोड आहे. कवी म्हणतो, कुशीत तुझिया जन्मा भाग्याला नाही तोड, कुशीत तुझिया जन्मा भाग्याला नाही तोड, आई गाई माया तव पेड्यावरी गोड, आई गाई माया तव पेड्यावरी गोड, श्री तपशील मजला तू तर हाताचा गोड, श्री तपशील मजला तू तर हाताचा गोड, आई गाई माया तव पेड्यावरी गोड, आई गाई माया तव पेड्यावरी गोड. सगळ्यात गोड पदार्थ कोणता? पेढा. पण आईची माया त्या पेढ्यापेक्षाही गोड आहे, की ज्याचं वर्णन आपण कधी करू शकत. म्हणून मला सांगते की आईला विसरू नका. ती आहे तोपर्यंत तिचं महत्व जाणा, तिच्यावर प्रेम करा, तिची सेवा करा. कारण खरे दैवत कोण आहे? आई वडील आहेत. म्हणून आई वडिलांना सांभाळा, त्यांची पूजा करा. कारण परमेश्वर असं म्हणत नाही की तुम्ही माझीच पूजा करा. आई वडिलांची पूजा केली तर देवापर्यंत नक्कीच पोहोचेल. आणि म्हणून तुम्हाला सांगते की आईची सेवा करा, वडिलांची सेवा करा. नाहीतर मग काय झालंय? वृद्धाश्रमांची संख्या वाढत जाईल. कशामुळे? आणि म्हणून मगाशी बोलले ना की बाळांवर संस्कार करा, मुलांवर संस्कार करा. कारण आपण जसं वागतो ना ते तसंच आचरण करायला बघतात. म्हणून आपण चांगले वागलो तर पिढ्यानपिढ्या सगळं काय होईल? सुरळीत होईल. आणि म्हणून आईचं महत्व जाणा, तिच्यासारखं प्रेम आपल्यावरती कोणी करणार नाही. वडिलांचं महत्व जाणा, म्हणजे त्यांना मागे नाही टाकायचं. ते पडद्यामागचे कलाकार आहेत. कारण आई नेहमीच समोर असते आणि बाप कुठे असतो? मागे. म्हणून तो आपल्याला जाणवत नाही. पण तसं नाही. आपल्या आयुष्यामध्ये आई वडिलांना दोघांनाही तेवढंच स्थान द्या. विठ्ठला विठ्ठला.
सेवा भगवंताच्या चरणावरती अर्पण करण्याआधी या अंबरजे गावामध्ये मी ज्यांच्याद्वारे आली, आता येण्यापासून मला काही कोणी अडवणार नाही, कारण मी माहेर वाशिन आहे. पण तरी रवी दादामुळे आली म्हणून त्याचे पुन्हा एकदा या ठिकाणी